नमस्कार मित्रांनो, मी यश परब, फाउंडर ऑफ इक्विटी ऑप्शन डेस्क आणि सेबी रजिस्टर्ड रिसर्च. तर आज आपण उद्यासाठीच म्हणजेच मंगळवारसाठी 26 नोव्हेंबरसाठी आपण निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये काय अपसाईड टार्गेट्स मेंटेन ठेवू शकतो आणि काय डाऊनसाईड टार्गेट्स असतील याबद्दल डिस्कस करणार आहोत आणि निफ्टी आणि बँक निफ्टीच्या टेक्निकल लेवल्स डिस्कस करणार आहोत. तर त्याआधी मी तुम्हाला एकच सांगेन, जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब नाही केलं तर माझ्या चॅनल पहिलं जाऊन सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलचं नाव आहे इक्विटी ऑप्शन डेस्क मराठी. मी अशाच डेली निफ्टी आणि बँक निफ्टीच्या टेक्निकल लेवल्स डिस्कस करत असतो आणि स्टॉक मार्केट रिलेटेड कंटेंट मराठीमध्ये अपलोड करत असतो. तर नक्की माझ्या चॅनल सबस्क्राईब करा. आतापर्यंत मी 34 व्हिडिओ अपलोड केले आहेत आणि इथे सुद्धा मी मेन्शन केलं की वी आर सेबी रजिस्टर्ड रिसर्च चॅनल. तर नक्की माझ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलं असेल तर बेल आयकन क्लिक करायला विसरू नका. बेल आयकन क्लिक केल्यामुळे काय होईल, मी जी पण व्हिडिओ अपलोड करेन ती तुम्हाला सर्वात पहिली बघण्यात येईल आणि त्याची तुम्हाला नोटिफिकेशन सुद्धा येईल. तर नक्की माझ्या चॅनल सबस्क्राईब करा. तर आता आपण बघूया उद्यासाठी निफ्टीमध्ये काय अपसाईड टार्गेट्स राहतील आणि काय डाऊनसाईड टार्गेट्स राहतील. तर मित्रांनो, आहे माझा निफ्टीचा चार्ट. हा चार्ट तुम्ही ते पाहू शकता. 30 मिनिट टाइम फ्रेमवर ड्रॉ केला आहे कारण आपण इंट्राडेसाठी अनालिसिस करतो, राईट. तर 26 नोव्हेंबरला म्हणजेच उद्या मंगळवारी ट्यूजडेला आपण निफ्टीमध्ये काय मुवमेंट एक्सपेक्ट करू शकतो ते डिस्कस करूया. पण त्याआधी मी तुम्हाला सांगेन, आजची तुम्ही निफ्टीची मुवमेंट बघितलात तर मॉर्निंगला एक 11:30 12:30 पर्यंत एक अपसाईड मुवमेंट होती आणि त्यानंतर एक शार्प डाऊनफॉल आला आणि त्यानंतर एक परत स्मॉल अपसाईड मुवमेंट आली. पण मॉर्निंगला एक ह्यूज गॅप ओपनिंग बघण्यात आली. एक निफ्टीमध्ये गॅप ओपनिंग झाली, बँक निफ्टीमध्ये पण एक गॅप ओपनिंग बघण्यात आली. मॉर्निंगला एक अपसाईड मुवमेंट, एक डाऊनफॉल, त्यानंतर एक परत अपसाईड मुवमेंट, राईट. तर एक्सपेक्टेड निफ्टी येणाऱ्या दिवसात हा गॅप परत कव्हर करू शकते आणि परत एक डाऊनफॉल आपण एक्सपेक्ट करू शकतो ह्या लेवलपर्यंत. निफ्टी ह्या लेवलपर्यंत येऊ शकते 23,970 पर्यंत टू 24,061 या लेवलपर्यंत निफ्टी ट्रेड करू शकते. तर निफ्टीच्या बाईंगसाठी काय लेवल्स राहतील आणि निफ्टी कोणत्या लेवलच्या खाली सेलिंगमध्ये राहील याबद्दल डिस्कस करूया. निफ्टी बाईंगमध्ये 24,061च्या वरती बाईंगमध्येच राहील, राईट. इथे मी मेन्शन करतो, राईट. ही जी लेवल आहे ह्या लेवलच्या वरती निफ्टी बाईंगमध्येच राहील. एक हा गॅप फिल करायला निफ्टी एक डाऊनसाईड मुवमेंट देईल आणि त्यानंतर निफ्टी परत इकडनं जर रिव्हर्सल मारेल तर आपले अपसाईड टार्गेट्स काय राहू शकतात. बाईंगमध्ये आपला स्टॉप लॉस स्ट्रिक्टली 24,000 राहील. आपलं बाईंगमध्ये पहिलं टार्गेट राहील 24,272 आणि आपलं दुसरं टार्गेट राहील अपसाईड टार्गेट 24,411. आणि जर ही लेवल ब्रेक करून जर निफ्टी अजून डाऊनसाईड जाते तर 23,908च्या खाली आपल्या डाऊनसाईड लेवल्स काय राहतील. निफ्टी 23,908च्या खाली सेलिंगमध्ये राहील. सेलिंगमध्ये आपला स्ट्रिक्ट स्टॉप लॉस 23,973 राहील. इथे मी मेन्शन करतो. सेलिंगमध्ये आपलं पहिलं टार्गेट राहील 23,753 राहील आणि सेलिंगमध्ये आपलं दुसरं फायनल डाऊनसाईड टार्गेट राहील 23,553. हे लास्ट डाऊनसाईड टार्गेट राहील आपलं, राईट. आता मी तुम्हाला चार्टवर एक्सप्लेन करतो. हा निफ्टी गॅप कव्हर करायला एक डाऊनसाईड मुवमेंट देऊ शकतं, राईट. जर निफ्टी इथे येऊन कन्सॉलिडेट होते आणि अगेन 24,061 ही जर लेवल ब्रेक करते, राईट, तर आपलं अपसाईड टार्गेट पहिलं राहील 24,272, राईट. हे आपलं अपसाईड टार्गेट पहिलं राहील आणि त्यानंतर आपलं फायनल सेकंड अपसाईड टार्गेट राहील 24,411. आणि जर निफ्टी इकडे कन्सॉलिडेट न होता अजून डाऊनसाईड मुवमेंट देते आणि 23,908 ही जर लेवल ब्रेक करते तर आपलं पहिलं टार्गेट राहील 23,753 आपलं पहिलं टार्गेट राहील आणि आपलं डाऊनसाईड फायनल टार्गेट राहील लास्ट सेकंड 23,553, राईट. यात आपल्या निफ्टीच्या लेवल्स आहेत. या लेवलचा एकदा स्क्रीनशॉट काढा. या लेवल्स तुम्हाला उद्या दिवशी म्हणजे 26 नोव्हेंबरला 26 नोव्हेंबरला खूप हेल्पफुल ठरतील की कॉलमध्ये पोझिशन्स क्रिएट करावी की पुटमध्ये पोझिशन क्रिएट करावी, आपला स्टॉप लॉस काय ठेवावा, टार्गेट काय मेंटेन ठेवावे. तर नक्की या पेजचा स्क्रीनशॉट काढा. आता आपण बघूया 26 नोव्हेंबरसाठी बँक निफ्टीमध्ये काय अपसाईड लेवल्स राहतील आणि काय डाऊनसाईड टार्गेट्स राहतील ते आपण एकदा बघूया. तर मित्रांनो, हा आहे माझा बँक निफ्टीचा चार्ट. पण त्याआधी मी तुम्हाला एकच सांगेन, जर तुम्ही माझं टेलिग्राम पब्लिक चॅनल जॉईन नाही केलं असेल तर नक्की माझं टेलिग्राम फ्री पब्लिक चॅनल जॉईन करा. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ही लिंक तुम्हाला मिळून जाईल. तिकडे ज्याही माझ्या डेलीच्या निफ्टी आणि बँक निफ्टीचे अपडेट्स आहेत त्या मी तिकडे पोस्ट करत असतो आणि जेही माझे निफ्टी आणि बँक निफ्टीचे व्ह्यूज आहेत, प्रॉफिट स्क्रीनशॉट्स आहेत ते मी तिकडे पोस्ट करत असतो. आणि जर तुम्हाला माझ्या टेलिग्राम प्रीमियम ग्रुपसाठी जॉईन असेल, पेड प्रीमियम ग्रुपसाठी, त्याची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहे. त्याचे सुद्धा प्लॅन्स आहेत, एक मंथली, क्वार्टरली, 6 मंथ, ॲन्युअल. तर ते सर्व प्लॅन्स एकदा गो थ्रू करा. आणि जर तुम्हाला पेड प्रीमियम कोर्सेस हवे असतील ज्यात तुम्हाला एक मार्केटबद्दल डीप नॉलेज मिळेल, एलियट वेव्ह थेअरी आणि काही स्ट्रॅटेजीबद्दल तुम्हाला एक डीप नॉलेज मिळेल, त्याची सुद्धा लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. एकदा सर्व लिंक गो थ्रू करा. आता आपण बघा बँक निफ्टीच्या लेवल्स काय राहतील. हा चार्ट मी 1 टाइम फ्रेमवर ड्रॉ केला, राईट. तर बँक निफ्टी पण तुम्ही बघू शकता एका झोनमध्ये ट्रेड करत होती, नंतर एक शार्प डाऊनफॉल बघण्यात आला आणि त्यानंतर परत एक कन्सॉलिडेट होत एक फ्लॅट टू पॉझिटिव्ह मुवमेंट आली आणि त्यानंतर आज एक शार्प गॅप ओपनिंग झाली, राईट. आणि एक डाऊनफॉल देऊन परत एक अपसाईड मुवमेंट बघण्यात आली. तर हीच अपसाईड मुवमेंट जर बँक निफ्टीमध्ये राहिली तर आपलं फायनल रेजिस्टन्स राहील 52,606. 52,606च्या वरती बँक निफ्टी बुलिश होऊन जाईल, राईट. पण हा गॅप करायला, जसं मी निफ्टीमध्ये बोललो, बँक निफ्टी सुद्धा हा गॅप कव्हर करायला इथपर्यंत 51,400 51,300 पर्यंत एक डाऊनसाईड मुवमेंट देईल आणि हा गॅप कव्हर केल्यानंतर एक अपसाईड मुवमेंट एक्सपेक्ट करू शकतो. आणि जर हा गॅप कव्हर करून जर डाऊनसाईड कंटिन्यू मुवमेंट दिली आणि 51,185 ही जर लेवल ब्रेक केली तर आपल्याला एक स्ट्रॉंग डाऊनफॉल बघण्यात येईल, राईट.
तर उद्यासाठी 26 नोव्हेंबरसाठी आपल्या बँक निफ्टीमध्ये बाईंग लेवल्स काय राहतील आणि सेलिंग लेवल्स काय राहतील डिस्कस करूया एकदा. तर बँक निफ्टी 51,521च्या वरती बुलिशच राहील, राईट. बाईंग मध्ये आपला बँक निफ्टीमध्ये स्टॉप लॉस राहील 51,310. त्यानंतर आपलं बाईंग मध्ये पहिला टार्गेट राहील 51,987 आणि दुसरा टार्गेट राहील बाईंग मध्ये 52,606. फायनल अपसाईड टार्गेट राहील. आणि सेलिंग मध्ये बँक निफ्टी 51,185च्या खाली सेलिंग मध्येच राहील, बॅरिशेस राहील, राईट. इथे मेन्शन करतो सेलिंग मध्ये राहील. स्ट्रिक्ट स्टॉप लॉस सेलिंग मध्ये आपला 51,310 आपल्याला मेंटेन करायचं आहे सेलिंग मध्ये. इथे मेन्शन करतो स्टॉप लॉस. आणि डाऊनसाईड टार्गेट आपलं पहिलं राहील 50,835 आणि सेकंड डाऊनसाईड टार्गेट राहील 50,384. एक ऑलमोस्ट 250-300 पॉईंटच्या स्टॉप लॉसच्या अगेन्स्ट तुम्हाला एक स्ट्रॉंग 800 ते 1000 पॉईंटचे टार्गेट बघण्यात येतील. निफ्टीमध्ये पण एक 60-70 पॉईंटच्या स्टॉप लॉसच्या अगेन्स्ट तुम्हाला एक स्ट्रॉंग 300 ते 400 पॉईंटचे टार्गेट्स बघण्यात येतील, राईट. तर आता मी तुम्हाला चार्टवर एक्सप्लेन करतो. जर बँक निफ्टीने हा गॅप कव्हर करायला परत एक 51,525 पर्यंत एक डाऊनसाईड मुवमेंट दिली आणि 51,525 ला तो मार्केट कन्सोलिडेट होत असेल तर तुम्ही एक बाईंग मध्ये परत पोझिशन क्रिएट करू शकता. तर तुमचं पहिलं टार्गेट राहील 51,987 आणि सुद्धा लेवल ब्रेक करते तर तुमचं एक फायनल टार्गेट राहील 52,606. आणि जर बँक निफ्टी डाऊनसाईड जेव्हा मुवमेंट देईल तेव्हा 51,525 जर ब्रेक करेल आणि त्यानंतर तुम्ही होल्ड करा, एक सेफ स्टेटसने वेट करा 51,185 ही लेवल ब्रेक करेपर्यंत. आणि ही सुद्धा लेवल ब्रेक केली तर तुम्ही नक्कीच पुटमध्ये पोझिशन क्रिएट करू शकता, फ्युचर शॉर्ट करू शकता. तेव्हा तुमचं पहिलं टार्गेट राहील 50,835 आणि तुमचं दुसरं फायनल टार्गेट राहील 50,384, राईट. ह्या बँक निफ्टीच्या लेवल्स आहेत, या सुद्धा लेवल्स एकदा स्क्रीनशॉट काढा. या लेवल्स तुम्हाला उद्या खूप हेल्प करतील. बँक निफ्टीमध्ये काय टार्गेट्स ठेवावे, काय स्टॉप लॉस मेंटेन ठेवावा, कॉलमध्ये पोझिशन क्रिएट करावी की फ्युचर शॉर्ट करावा, त्या पेजचा नक्की स्क्रीनशॉट करा. या सर्व ज्या काही लेवल्स आहेत या मी फिबोनाची रिट्रेसमेंटच्या हेल्पनेच काढतो. तुम्हाला ते मेन्शन केलेत की ज्या सर्व लेवल्स आहेत या फिबोनाची रिट्रेसमेंटच्या हेल्पनेच काढतो. फिबोनाची 0.5% फिबोनाची रिट्रेसमेंट काय लेवल देईल, या सर्व लेवल्स फिबोनाची रिट्रेसमेंटच्या हेल्पनेच काढतो. तर नक्की या पेजचा स्क्रीनशॉट काढा. आणि तुम्ही माझ्या चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब नाही केलं तर नक्की माझ्या चॅनल सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलचं नाव आहे इक्विटी ऑप्शन डेस्क मराठी. आम्ही सेबी रजिस्टर्ड रिसर्च अनलिस्ट आहोत. तर नक्की माझ्या चॅनल सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलं असेल तर बेल आयकन सुद्धा क्लिक करा. त्याने काय होईल, मी जी पण व्हिडिओ बनवेन ते तुम्हाला नोटिफिकेशन येईल. आणि जर माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, ठीक आहे. आणि जर काही चेंजेस हवे असतील तर नक्की कॉमेंट करा. जय महाराष्ट्र, जय शिवराय.